ओतूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे, शंकराया हॉस्पिटल पनवेल व ज्येष्ठ नागरिक संघ ओतूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झालं। या शिबिरात 141 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व 51 नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराया हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी पाठवण्यात आलं। शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला। पारनेर, संगमनेर व अकोले तालुक्यातून देखील लोक या शिबिरासाठी येत आहेत। जुन्नर तालुक्यात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून मागील 2 वर्षात 4000 पेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्या आहेत। नागरिकांना त्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागत नाही। रुग्णांना तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, जेवण, चष्मा व 1 महिन्यांची औषधं या सर्व सुविधा मोफत दिल्या जात आहेत। तसेच या शिबिरामध्ये तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जातात। नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केलं। या प्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, शंकराया हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, डॉक्टर ओंकार पाटील व त्यांची सर्व टीम, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डुमरे, माजी अध्यक्ष महादेव ओतूरकर, सचिव बाबाजी डुमरे, सहसचिव आत्माराम खराडे, भिवाजी माळवे, रामदास ढमाले, एकनाथ डुमरे, संजय डुमरे, कांचन थोरात, अशोक सहाने, दत्तात्रय डुमरे, वसंत डुमरे, शांताराम पानसरे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाव भामाबाई हरिचंद्र लवांडे, राहणार गौरवड। आज 6वा महिना झाला मी इथं तपासायला आले। तपासलं, माझी तपासणी झाली, माझं नाव नोंदणी झालं आणि माझा मुलगा पण आला होता संग। मग मला आधार कार्डाचं झेरॉक्स ते काढून आणायला सांगितलं, मोबाईल नंबर दिला आणि मी पनवेलला मला या लोकांनी घेऊन गेले। जाताना इतकी व्यवस्थित सोय केली आणि गेलो त्या दिवशी संध्याकाळी जेवण, सकाळचा नाश्ता, चहा आणि दुपारी जेवण, परत संध्याकाळी जेवण हे एकदम उत्तम तऱ्हेने भेटलं आणि ऑपरेशन सुद्धा एकदम चांगलं झालं। दिसतंय का आता चांगलं? हो, चांगलं दिसतंय। पैसे घेतले? 5 पैसेही नाही घेतले, खाण्याला पैसे नाही, जाण्या येण्याला पैसे नाही, एकदम मोफत काम केलं माझं। दिसतंय का तुला चांगलं? हो, चांगलं दिसतंय। पण इथे सगळ्याचं बिनधास्त ऑपरेशनला जायचं। त्यात माणसाला तिथं सुविधा करतात, व्यवस्था झोपायची, खायची, प्यायची, सगळं तिथं भारी गेल्यावर तिथं माणूस उलटं फ्री होते आणि डोळ्याचं ऑपरेशन पण सुद्धा चांगलं झालं। हे आपलं सगळं काय नाही। मंदाबाई मनोहर गवांडे, ऑपरेशन माझं चांगलं झालं, व्यवस्था चांगली आहे, तिथं काही काळजी नाही। जेवण खाण्याची व्यवस्था आहे? हा, सगळी चांगली आहे। आता दिसतंय का तुला हा, चांगलं? दिसतंय मला। आणि पैसे घेतले? नाही, पैसे नाही, काय नाही। बरं, चल बस। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, ओतूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।